राधिका, आता हे अति होतंय हा तुझं. शशांक रागात बोलत होता. अति? अरे माझी काही स्वप्न इच्छा असतील की नाही याचा विचार कर ना. तुला मी काहीही आणि कसलीच कमी पडू दिली नाहीये. पण शशांक, अरे तू तुझ्या स्वकमाईतून घेतलायस ना तो फ्लॅट. मग आपण राहूया ना तिथे. आणि आईबाबांना काय आपण वाऱ्यावर नाही ना सोडत आहोत. त्यांना भेटायला जाऊ, ते कधी इकडे येतील. नो राधिका, मला हे पटत नाही. अगं ज्या आई वडिलांना मला इतके वर्ष सांभाळले, मोठे केले, त्यांना त्यांच्या उतारवयात मी एकटे नाही सोडू शकत. शशांक, इतकं पण इमोशनल होऊ नकोस रे. आपण त्यांच्या सुखसोयीची सगळी सोय करून देऊ. काहीही त्रास त्यांना होणार नाही. मग मला ते जमणार नाही राधिका. आणि आपलं आत्ताच तर लग्न झालंय ना, अजून 6 महिने पण झाले नाहीत आणि तू खुशाल वेगळं राहायचं म्हणतेस. शशांक, मला सुद्धा माझ्या स्वतंत्र संसार हवा आहे, जिथे मी माझ्या मनासारखं सगळं काही करू शकते. मला माझी प्रायव्हसी हवी आहे. का? या घरात तुझी प्रायव्हसी तुला मिळत नाही का? कोण आहे ते तुला त्रास द्यायला? मला काय म्हणायचे तुला नाही समजत आहे. चांगले समजते राधिका. आणि मी लग्नाआधीच तुला सांगितले आहे की मी माझ्या आईबाबांना सोडून राहणार नाही. ठीक आहे, राहा मग. मी नाही राहू शकत इथे. राधिका, आर यू मॅड? अगं इतक्या छोट्या कारणाने कुणी मांडत बसते का? राहू शकत नाही म्हणजे? मी जाते आईकडे. तुझा निर्णय झाला की सांग, मग मी येईल. राधिका आपली बॅग घेऊन बाहेर पडली. शशांक डोक्याला हात लावून बसला. शशांक, काही झालं? असं का बसलायस? आई बाहेरून येऊन त्याला विचारत होती. आई, राधिका माहेरी गेली भांडण करून. का? तू भांडलंस का तिच्याशी? आई, तिला वेगळे राहायचे आहे, जे मला शक्य नाही. शशांक, अरे तिची इच्छा असेल तर तुझ्या नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट हो ना. आमची काहीच हरकत नाही. आई, हा तुझा मनाचा मोठेपणा झाला ग. पण मी इतकाही स्वार्थी नाही आहे. या वयात तुम्हाला एकटे सोडून नाही जाऊ शकत. पण शशांक, तुझं आत्ताच कुठे लग्न झालंय? राधिकाची काही स्वप्न असतील ना, तिला तिचा संसार हवा असेल. आता तुम्ही या कारणाने असं भांडून अबोला धरून लांब राहणार का? आमचा नको विचार करू, राधिकाचा विचार कर. शशांक काहीच बोलला नाही. राधिका आईकडे आली. आईने तिला बॅग घेऊन का आलीस हे विचारले. तेव्हा तिने शशांक सोबत भांडण करून आल्याचे सांगितले. राधिका, अगं लग्नानंतर खरं सुख एकत्र सासरच्या लोकांसोबतच राहण्यात आहे. तुझी नोकरी सांभाळून तू घराकडे कधी लक्ष देणार? उद्या तुला मूल झाल्यावर त्यांना सांभाळायला आजी आजोबा नको का? पाळणा घरात किंवा बाई कामाला ठेवून मुलावर म्हणावे तसे संस्कार होत नसतात. माझंच बघ, मी शाळेत नोकरी करू शकले कारण तुझी आजी होती तुला आणि विनयला सांभाळायला. माझं शिक्षण बघूनच आई म्हणाल्या होत्या की तू घरात बसू नकोस, नोकरी कर. राधिका आणि विनयकडे मी बघते. मला किती बरं वाटलं असेल. तेव्हा आईच होत्या ग, ज्या मला गरम गरम जेवण बनवून खाऊ घालायच्या. मला आईची आठवण सुद्धा येत नसे. आई, पण यात माझी प्रायव्हसी कुठे आहे? मला वाटलं काही चेंजेस करावेत, किचन सगळं नव्या पद्धतीने बनवून घ्यावे, तर मला आई करून देणार नाही. कारण त्यांचं एकच पालपूत सुरू असतं. मी किती हौसेने सगळं घर सजवलं, कमी पैशात सगळं केलं. त्यात माझ्या आठवणी आहेत. घराचे पडदे असोत किंवा छोट्या छोट्या वस्तू, प्रत्येक गोष्ट त्यांचीच आहे. मग माझं काय आहे सांग? मग जर मी माझं स्वतंत्र घर असावे व ते माझ्या पद्धतीने सजवावे असं का नाही मला वाटणार? बरोबर आहे राधिका तुझं, पण तुमचं आत्ताच तर लग्न झालंय. तुझ्या सासूबाईंना जरा तुझ्यासोबत रूळ तो दे. प्रेमाने आणि मायेने जग जिंकता येतं बाळा. अगं तुझ्या सासूबाई तर मनाने प्रेमळ आहेत. तू हळूहळू त्या घरात बदल कर. तू त्यांना आजच्या मॉडर्न वस्तूंचे महत्त्व समजावून सांग. त्या कितपत उपयुक्त आहेत हे पटवून दे. मग त्याही नवीन बदल करायला तयार होतील. आमच्या वेळी इतका पैसा आणि सोयीही नव्हत्या, पण तरीही आम्ही आनंदाने संसार केला. घरात खूप माणसं, त्यात तुझं बाबा सोबत दिवसभर बोलायला सुद्धा मिळत नसे, पण ती रात्रीची वाट पाहण्यात ही एक सुख होतं. रात्री आमच्या गप्पा चालत असत. मध्येच कोणीतरी मागे काही मागायला यायचे, मग थोडी डिस्टर्ब व्हायचे, पण त्यात पण एक आनंद होता. एकमेकांची खोडी काढत चिडवत घरातला प्रत्येक जण आनंदात आणि समाधानी असायचा. आम्हाला तेव्हा ते तुमचं प्रायव्हसी वगैरे शब्दही माहिती नव्हता, पण एकत्र राहण्यात मजा होती. आजारी पडलो तर प्रत्येक जण येऊन चौकशी करायचा, हवं नको बघायचा. आई, पण तुमचा जमाना वेगळा होता. राधिका म्हणाली. वेगळा होता, पण लग्न, जोडीदार, संसार यात सेम गोष्टी आहेत ना. आता प्रत्येकाला सेपरेट रूम असतात, सगळ्या वस्तू वेगवेगळ्या आवडीच्या असतात. सासू सासरे कशाला आडेकाठी करत नाहीत. आजची मुलं त्यांच्या लाईफस्टाईलने जगतात, तर तसंच त्यांना जगू दे. आमचा जमाना गेला आता असं म्हणत गप्प राहतात. समजा उद्या तुझ्या दादानेही ठरवले की आपण वेगळे राहायचे, तर तुला आवडेल का?
तू दादाला 4 शब्द सुनावशील की आई बाबांना या वयात एकटे का सोडतो म्हणून. मग शशांकचे काय चुकले सांग राधिका. तू अगोदर तर घराला आपल्यासाठी कर, मग हळूहळू तुझ्या मनासारखी प्रायव्हसीही तुला मिळत जाईल. प्रत्येक गोष्टीसाठी थोडा वेळ जाऊ द्यायचा असतो. येते की नाही लक्षात? हो आई, तू म्हणतेस ते बरोबर आहे. माझीच चुकली. मी अशी तडकाफडकी निघून यायला नको होते. मी आत्ताच शशांकला कॉल करते. राधिका कॉल करायला गेली आणि आई हसतच लेकीकडे बघत राहिली.